आता सध्या पावसाळ्याचे दिवस आणि जर आपली जर कुठेतरी जर हिंडा वगैरे गेलो तर आपले जर घाट वगैरे राहिला किंवा रस्ता वगैरे वळण वगैरे राहिला तर समोरचा जर माणूस आला तर आपण जर इकडनं जरी जात असेल तर आपण जर हॉर्न वगैरे वाजवायचा, जेणेकरून त्याला पण समजायला पाहिजे की समोरून गाडी आली किंवा पावसाळ्याचा दिवस चिकट वगैरे डायरेक्ट वळून नाही जायचा, कारण तिथं डायरेक्ट ब्रेक वगैरे घ्यायचा आणि सावकाश वळायचं आहे. तर या थोडक्याशी साखर डॅमचं जे काय वर्णन आहे ते थोडक्याशी या व्हिडिओ तुम्हाला नांगा मिळेल. फक्त व्हिडिओ कंटिन्यू नागून मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. नमस्कार मित्रांनो, नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मी आशिक आणि तुम्ही बघत आहात आशिक यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही नागत हवं सावधान आणि पुढे नागमोडीची वळणे आहेत. तर आपण या साखरा घाटचे जे काय वळण आहेत ते या व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहेत, कारण आता पावसाचे दिवस वगैरे आलेले आहेत आणि चिकट वगैरे रस्ता किंवा पूर्ण एखादं गाडी येई जोरात तर आपल्याला इकडनं जर सावकाश वगैरे चालवायची तर जर वळणात गेला तर हॉर्न वगैरे आपण मारायचा, कारण त्यांना पण सुरक्षा होईल ना आपल्याला पण जरा सुरक्षा वाटेल. तुम्ही तर नांगलेच होई साखरा घाटची वळण वगैरे, पण मी प्रत्यक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून पण दाखवायचा मी प्रयत्न करत आहे. तरी व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत नांगत राहा. व्हिडिओ आवडत लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनल नवीन असतील चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. चला आता आपण व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया. आतापर्यंत तुम्ही जर व्हिडिओ नांगला हवा ना तर मित्रांनो, तुम्हाला जर वाटत हवा काही निस्ताच रस्त्याच्या ना तो व्हिडिओ दाखवा, पण कारण आता असा सीझन आला की पावसाचा सीझन आला आणि कसा वल्लाला ते चिकट वगैरे पावसाचा पाऊस वगैरे आणि पावसाचं कसा चिकट वगैरे डोळ्यावर पाणी वगैरे ये आपल्याला काय वळण वगैरे दिसत नाही. त्यासाठी आपले जर वाहने ते खंडित जर सावकाश चालवलं तर आपल्याला पुढे काही धोकादायक होणार नाही, किंवा जर समोरून गाडी आली ना आपण जर मागे राहिलो तर जर समोरून जर आपण हॉर्न वाजवला किंवा त्यानं हॉर्न वाजवला तर आपल्याला कुठे ना कुठे जायचं असेल तर सावकाश आपण जाऊ
शकतो. तर हा थोडक्याशी व्हिडिओ तुम्हाला साखरे डॅमचा रेडिंगचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.